चूक की बरोबर? लहान मुलांचं नाक ओढून ओढून सरळ होतं. चूक. नाकाची सर्जरी ही फक्त चांगलं दिसण्यासाठीच केली जाते. चूक. नक्ट नाक आपण ज्याला म्हणतो हो. ते ऑपरेशननं वरती उंच करून सरळ करता येतं. बरोबर. एखाद्याला श्वसनाचा इश्यू असेल किंवा दम्याचा प्रॉब्लेम असेल तर नाकाची छिद्र फक्त छिद्र मोठी करून मिळतात. चूक. नाक सरळ करायच्या ऑपरेशनमध्ये नाकाचं हाड टाचतात. हा बरोबर. सर्जरी करून नाकाचं हाड बारीक केलं तरी ते पुन्हा वाढू शकतं. बरोबर. जर का लहान वयात ऑपरेशन केलं तर. नाकाचं हाड सरळ करून घेतलं तर नव्यानं सायनसचा त्रास होऊ शकतो. चूक. इनफॅक्ट नाकाचं हाड सरळ केलं तर तिथनं श्वास मोकळा येतो आणि सायनसचे काही थोडेफार इश्यू असतात ते उलट रिझॉल्व्ह होतात. भारतात रायनोप्लास्टीचं प्रमाण कमी आहे. बरोबर. अगदी जबडा शार्प करण्यापासून ते कान मागे करेपर्यंत, भुवया उंचवण्यापासून ते नाक सरळ करेपर्यंत सेलिब्रिटीज किंवा मोठी माणसं, प्रचलित माणसं सगळं करताना दिसतात. आपल्याला मात्र टोमॅटो चोळलाय, बटाटा चोळलाय आणि दही लावलंय सांगतात. त्याच्यामुळे ना आपला गोंधळ होतो आणि आपण कुरूप आहोत की काय? आपण मात्र सौंदर्याच्या संकल्पनेमध्ये समाजमान्य अजिबातच बसत नाही की काय असं वाटायला लागतं. आणि हेच सगळे गैरसमज दूर करण्यासाठी मुळात ते करावं का नाही करावं, कोणी करावं, कसं करतात, सर्जरी म्हणजे काय याच्यामधून ज्याला जायचंय त्यानं नक्कीच तो निर्णय घ्यावा की नाही या सगळ्या थेट प्रश्नांना मुद्द्यावरती येणारे म्हणूनच बाई मुद्द्यावर याच्या या भागामध्ये नाका सरळ चालणारे डॉक्टर वीरेंद्र घैसास आपल्याकडे आज आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जातोय. एका वाक्यात उत्तरे द्या. नक्की रायनोप्लास्टी म्हणजे काय आणि त्यात नक्की काय केलं जातं? रायनो म्हणजे ग्रीक वर्ड आहे. रायनो म्हणजे नाक आणि प्लास्टी इज करेक्शन. सो रायनोप्लास्टी म्हणजे नाकाचं करेक्शन. मला वाटलं गेंडा रायनो गेंडाचं हा म्हणजे ते रायनोसोरस त्याचं नाव येते. हां, सो रायनो इज बिग नोज और अ नोज. ओके. प्लास्टी इज करेक्शन. सो रायनोप्लास्टी इज नोज करेक्शन. एखाद्याला रायनोप्लास्टीची गरज आहे की नाही हे ओळखायचं कसं? तुम्ही रोज सकाळी आरशात उठून चेहरा बघता. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये जर का नाक हे डिस्प्रपोर्शनेट वाटलं, तो गोल्डन रेशो असतो. म्हणजे एखाद्याचा चेहरा बघितला तर त्या गोल्डन रेशोमध्ये तुमचं नाक बसत नसेल तर जनरली सर्जरी करावी. याच्यामध्ये कॉस्मेटिक कारण आलं. हे कॉस्मेटिक कारण आलं. आणि फंक्शनल इज वाकडं नाक आहे, एका साईडनी कमी श्वास येतोय किंवा सायनसची डोकेदुखी सुरू झाली आहे, तेव्हा हे ऑपरेशन करावं. रायनोप्लास्टी टाळता येते का? सो बेसिकली हा कुठला तुझा जीव घेणा आजार नाहीये की हे ऑपरेशन कंपल्सरी आहे. समजा एखादा पेशंट म्हणला की नाही मी एकाच साईडने श्वास घेईन आणि मी राहीन आयुष्यभर असा, तर त्याला काही रोग नाही होणार आहे. सायनसचा त्रास होईल, बरोबर क्वालिटी ऑफ लाईफ त्याचं खराब होईल, बरोबर. पण तो काही जीव घेणा रोग नाहीये. पुरेसा ऑक्सिजन पण नाही जाणार ना. नाही जाईल. ऑपोजिट साईड नाक आहे आणि तोंडाने श्वास घेतात ते. जशी लहान वयाची अट आहे त्याच पद्धतीनं उतार वयामध्ये म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये कोणी रायनोप्लास्टिक करावी आणि कोण करू शकत नाही आता? असं काही नाही राहिलं. जर का इफ यू आर फिजिकली फिट फॉर अॅनेस्थेशिया कोणीही करू शकतं. माझ्याकडे एक छान एक्झाम्पल आहे. 60 वर्षाचे गृहस्थ आले होते. ते म्हणले की मला ह्या वयात रायनोप्लास्टी करायची आहे. म्हणलं ह्या वयात कशाला करायचं आहे? ते म्हणले माझ्या मुलाचं लग्न आहे. 1 वर्षांनी आहे, मला आत्ताच करायचं आहे. मी इंडस्ट्रियलिस्ट आहे. मला खूप वर्षापासून करायचं होतं, पण मी माझ्या करिअरमध्ये एवढा बिझी होतो. सो मला तेव्हा जमलं नाही. आता मी लाईफमध्ये सेटल झालोय, तर मला आत्ता करायचंय. आणि एव्हरीथिंग मेंटली ही वॉज फिट. काहीच त्रास नव्हता. जेन्युइन रिझन होतं. सो इव्हन मी 60 वर्षाच्या माणसाचे रायनोप्लास्टी केली आहे. आखूड बुटकं नक्ट नाक असेल तर ते लांब पण करता येतं? हो. सो बेसिकली पूर्वी सिलिकॉन वगैरे वापरायचे त्याला इथे बसवायला. आता बॉडी रिजेक्ट करते किंवा दिसायला ते कृत्रिम दिसतं. सो त्याचा फेल्युअर रेट खूप आहे. सो आपल्याच बॉडीचा जो पार्ट आहे, म्हणजे मी म्हटलं तसं कार्टिलेज, सो तसं कानात कार्टिलेज असतं, नाकाच्या आत कार्टिलेज असतं, ते काढून आपण बसवतो. आयुष्यभराच्या कालावधीमध्ये किती वेळा रायनोप्लास्टी करता येते? आयडियली स्पीकिंग एकदा ऑपरेशन केलं की त्याचा ॲक्च्युअली अनसॅटिस्फॅक्टरी रेट म्हणजे परत लागू शकते सर्जरी
असं साधारणतः 2 ते 5% त्याच्यामध्ये आहेत. कधीतरी असं होतं की तीही कुठेतरी तिसरीकडे केली आहे आणि ती चांगली नाही झाली आहे. सो थर्ड टाइम सर्जरीज पण बऱ्यापैकी तशा कॉमन आहेत. सायकोलॉजिकल एक शब्द आहे बॉडी डिस्मॉर्फिक सिंड्रोम, की ते आपल्याच शरीराच्या कुठल्या तरी पार्टला ब्लेम करतात त्यांच्या आयुष्यातल्या फेल्युअरसाठी, की मला 12वीत मार्कच चांगले नाही मिळाले कारण मला श्वासच नीट घेता येत नव्हता. सो असे काही काही मी बॉडी डिस्मॉर्फिक सिंड्रोमचे पेशंट बघितलेत, की त्यांनी आत्तापर्यंत 10 वेळेला सर्जरीज केल्या आहेत आणि दे आर नॉट हॅपी पेशंट्स, बट दॅट इज नॉट नॅचरल. 40च्या पुढच्या पुरुषांमध्ये रायनोप्लास्टीचं प्रमाण जास्त आहे. जास्त आहेत. तर लिंगाचा आपण विचार केला, स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये सगळ्यात जास्त नाक सरळ करून घ्यायला तुमच्याकडे कोण आलेला आहे? साधारणतः 25च्या आत तर जास्त मुली आहेत. लग्नाच्या आधी करायचं आहे किंवा लग्न व्हायच्या आधीच मला नाक नीट करून पाहिजे. सो मे बी मुली हुशार असतात, आधीच विचार करतात आणि आधीच करून टाकतात. आणि मुलं हे जनरली 25च्या पुढे जास्त असतात. म्हणजे आफ्टर 25 मुलांचा रेशो जास्त आहे. आणि जर का तू ओव्हरऑल सगळेच पेशंट एकत्र बघितले, मॅरिड मेल्स हे जास्त ऑपरेशन करून घेतात टक्केवारीनुसार. एस्थेटिक कारणासाठी जास्त ऑपरेशनसाठी येतात की फंक्शनल कारणासाठी, मेडिकल कारणासाठी? आधी फंक्शनल कारणाकरता जास्त यायची, श्वास घ्यायला हे ते. आता जसं मीडियाचा प्रभाव जास्त यायला लागलाय तसं ॲस्थेटिक हे जास्त येतात. मीडिया आणि सेकंड इज सेल्फी. सेल्फीत लगेच दिसतं ना माझं नाक हे वाकडं आहे, थोडंसं हे आहे. तर आहे ना, कॅमेरा पर्स्पेक्टिव्हनं बोलते की बऱ्याचदा ना प्रत्येक लेन्स आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवते. बॅक साईडच्या कॅमेरानं आपण जेव्हा फोटो वगैरे काढतो तेव्हा आपण खूप वेगळे खूप दिसतो. वेगळे दिसतं. सेल्फी कॅमेरामध्ये आपण खूप वेगळे दिसतो. आणि त्याचबरोबर मगाशी एक तुम्ही खूप छान कॉन्सेप्ट सांगितली शब्द, की गोल्डन रेशो. प्रत्येकच जण सिमेट्रिकल फेसचा नसतो, इन्क्लुडिंग नाक. तर मग असं हे सेल्फी कॅमेरामध्ये आपल्याला वाकडं नाक दिसतंय आणि म्हणून डिसिजन घेतला, असं काही होतं का? प्रत्येकाचा चेहरा हा वेगळा, म्हणजे राईट लेफ्ट मध्ये फरक असतो. येस. ज्यांची वाकडी नाकं असतात त्यांना फेशियल असिमेट्री जास्त असते. आणि त्याही बरेच वेळेला असं होतं की ऑपरेशन झाल्यानंतर जरी नाक सरळ झालं तरी चेहऱ्यामध्ये 2 फरक असल्यामुळे पोस्ट सर्जरी ते थोडंसं वाकडे दिसू शकतं. पण ॲटलिस्ट त्या ऑपरेशन नंतर श्वास मोकळा येतो, बेटर होतं, म्हणजे बेटर दॅन बिफोर, बट नॉट 100%. सॉफ्टवेअर घे, साधा फोटो काढ तुझा, कट कर मध्ये, तो राईट मिरर कर आणि जोड. इट वोंट बी अट्रॅक्टिव्ह फेस ॲट ऑल. सो जर का 100% सिमेट्री आली तर नाही चांगली दिसत. सो देअर हॅज टू बी लिटल बिट ऑफ अ सिमेट्री विच गिव्स दॅट ब्युटी. सेल्फी कॅमेरामध्ये फिश आय इफेक्ट येतो, की मधला पार्ट फक्त जरा मोठा दिसतो आणि दुसऱ्यानी पलीकडनं तिन्ही फोटो काढला तर तो व्यवस्थित छान येतो. बरोबर. सो ऑपरेशनच्या वेळेला असं होतं की माझं ऑपरेशन झालंय, पोस्ट फोटोमध्ये छान आहे समोरचं काढल्यावरती, सगळे छान छान म्हणतात, पण सेल्फीमध्ये माझा चेहरा, माझं नाक अजूनही तसंच दिसतंय. सो म्हणून ऑपरेशनच्या आधी की तुला काय पाहिजे एक्झॅक्टली, व्हॉट आर युअर डिमांड्स, अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहेत का. सकाळी उठलीस की चेहऱ्यावरती एक सूज असते, म्हणजे गाल आपले जरा मोठे असतात, त्याच्यामुळे नाक छोटं दिसतं. OCDचे जे पेशंट असतात ते खूप त्याला पॅरेनॉइड होतात आणि मग त्यांना एक्सप्लेन करावं लागतं की सकाळी सकाळी आरशात नका बघू. पण कधी कधी अनफॉर्च्युनेटली वाट्याला कुठचे काही ऍक्सिडेंट्स असे येऊ शकतात. पण मग अशा या अपघातानंतर जे नाक हे झालंय त्याच्यासाठी सर्जरी कितपत काम करते? डेफिनेटली. म्हणजे हे वाकडं झालेलं नाक फ्रॅक्चरनी असो किंवा नैसर्गिकरित्या असतो, ऑपरेशनच्या टेक्निक्स बऱ्यापैकी सिमिलर असतात. आणि डेफिनेटली फ्रॅक्चर झालेलं नाक लगेच आलात पेशंट तर लगेच नीट करून देता येतं. और उशीर झाला असेल तर ऑलरेडी जुळून आलं असेल तरी ते नीट छान आधीसारखं करता येतं. असे बरेचदा किस्से ऐकायला मिळतात की कोणीतरी परदेशात शूट करत होतं आणि ते नाक कोसळलं. असं नाक सर्जरी नंतर कोसळू शकतं? नाही, नाक नाही कोसळत, म्हणजे नाक ऑलरेडी कोसळलेलं असतं. म्हणजे ते 2-3 सर्जरी नंतर ऑलरेडी असं बसकं झालेलं नाक असतं, त्याच्यावरती लावलेलं ते प्रोस्थेटिक्स असतं आणि मेकअप करून ते हाईड इट. तर मायकल जॅक्सनचं नाक जे शेवटचे 5-10 वर्षात होतं ते त्याचं नॅचरल नाक नव्हतं, तो त्याच्यावरती असं प्रोस्थेटिक्स करायचा आणि मेकअपनी त्याच्या पांढऱ्या स्किन केली होती. आणि नंतर जो गेला ऍक्सिडेंटमध्ये तो ओव्हरडोस याच्याने, जेव्हा पोस्टमॉर्टम केलं तेव्हा की तिथे हाडच नव्हतं.
एवढ्या सर्जरीज त्यांनी करून घेतल्या होत्या. म्हणजे आफ्रिकन अमेरिकन्स असतील किंवा एशियन लोक असतील, आपल्याकडचे असतील, सगळे वेगवेगळे आहेत. तर त्याचा विचार केला जातो का जेव्हा नाक बदललं जातं? कारण मला असं वाटतं नाक बदलणं म्हणजे चक्क एखाद्या व्यक्तीची ओळख बदलण्यासारखं आहे. एथनिसिटी बदलण्यासारखं आहे. हम्म. सो सो तू जर का नॉर्थमध्ये खूप गेलीस, सो तिथे बरीचशी नाकं कॉकेशियन म्हणजे अशी मोठी नाकं आहेत. हा. जर का तामिळनाडूमध्ये खालती कोस्टल लाईनमध्ये गेली तर फ्लेअर्स म्हणजे अलर फ्लेअर जास्त आहे, मोठे. मोठे आहेत, कारण ह्युमिडिटी जास्त असते. बरोबर. सो त्याच्यानुसार हे बदलतं. हम्म. सो भारत एवढा युनिक देश आहे की काश्मीरचं नाक त्याची सर्जरी करतानाच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या तू तमिळनाडूच्या पेशंट्सला नाही वापरू शकत, कारण त्यांची एथनिसिटी वेगळी आहे, त्यांची डिफॉर्मिटी वेगळी आहे. आणि ते तिथलेच दिसायला पण आणि ते हवेत ना. तिथलेच दिसायला पाहिजेत. पूर्वीच्या सर्जरीज कळायच्या, पण आता ना ते म्हणजे बाल काटे पता भी नाही चला असा तो एरा असल्यामुळे नाक बदललं कळलं पण नाही. कळतं म्हणजे तसं बघितलं तर. हम्म. पण बेसिकली सर्जरीज ह्या कुठे कट्स नसतात. असे आला तर एक छोटासा इथे असतो जो दिसून येत नाही स्कार, किंवा बऱ्याचशा सर्जरी सगळ्या आतल्यातच होतात, त्याच्यामुळे दिसून येत नाही. मला वाटलं पूर्वी कारण नागपुड्यांच्या खालच्या बाजूला त्याचे कट्स असायचे. बरोबर आहे. फक्त फ्लेअर नोजला इथे स्टिचेस असतात जे नंतरही दिसून येत नाहीत, फेंट होऊन जातात. माइल्ड टू मॉडरेट डिफॉर्मिटीज ज्या सर्जरीज आहेत त्याच्यात कुठेही वरती स्कार कट नसतो, त्याच्यामुळे त्या सर्जरीज कळून पण येत नाहीत. पण ज्या खूप मोठ्या डिफॉर्मिटीज आहेत की असं मोठं नाक होतं, ते कमी झालेलं सगळ्यांनाच कळतं. पण एखादा नवीन रिलेटिव्ह किंवा नवीन मित्र आहे तो नाही सांगू शकत की हे ऑपरेशन झालेलं नाक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, या विषयासंदर्भातल्या सतत इंस्टाग्रामच्या पोस्ट येत असतात, इकडचे तिकडचे व्हिडिओज, इंटरनेट गॉसिप ऐकायला मिळत असतं आणि आपल्याला खऱ्या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नाहीत. म्हणून हा आज विषय घेतला गेलेला आहे. कोणत्याही प्लास्टिक सर्जरीज पासून कुठल्या तरी अननेसेसरी स्किन ट्रीटमेंटपर्यंत ब्युटीच्या, सौंदर्याच्या विचित्र अवास्तववादी संकल्पनांना आम्ही अजिबातच पाठिंबा देत नाही, डॉक्टरांच्या सहित. आणि म्हणूनच खरोखरीच कोण करतात, का करतात, कोणी करावी, कोणी टाळावी, या प्रश्नांची छान चर्चा व्हावी, तज्ज्ञांच्याकडून ती उत्तरं मिळावीत, यासाठी आपण हा विषय घेतलेला आहे. रायनोप्लास्टी प्रमोट करण्यासाठी नाही, हे या जगामध्ये कोणीही करत नाहीये आणि कुठच्याच प्लास्टिक सर्जरीमधून त्यासाठीचा योग्य पेशंट, इवन मला हे पण म्हणायचं की यासाठी ज्यानं केलंय त्याला आपण जज पण नको करूयात, कारण की तो त्याचा प्रश्न आहे. आणि जे नाही करत आहेत त्यांना पण आपण जज करून नकोयात, त्याचं कारण तो पण नैसर्गिकरित्या त्याच्याबरोबर जगणं हा अतिशय वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे. साधारण या सर्जरीजना खर्च किती येतो? खर्च साधारणतः 1.25 लाखापासून डिपेंडिंग ऑन सिव्हिरिटी, म्हणजे खूप सॅडल नोज आहे, फास्ट रिपचं एक हे करायचं आहे किंवा सेकंड टाइम सर्जरी आहे, तर त्याला अगदी 2-2.5-3 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो, खूप कॉम्प्लिकेटेड केसेस असतील तर. पण प्रायमरी केस, सिम्पल केस, थोडंसंच वाकडं आहे, बेसिक हे आहे, तर साधारणतः 1.25 लाखापर्यंत सगळं मिळून, ॲनेस्थेशिया, स्टे, 10 दिवसाचं प्लास्टर काढणं, असं सगळं मिळूनचं जे अंदाजे पॅकेज असतं ते त्याच्यात बसतं. त्याच्यामध्ये पण जी आता वाकडी नाकं आहेत की ज्यांना श्वास घ्यायला पण त्रास होतो, ते आता समजा मी मायमर मेडिकल कॉलेजला गुरुवारी जातो, सो तिथे हे ऑपरेशन 20,000 होतं. पण त्याला फंक्शनल प्रॉब्लेम पाहिजे. पण स्पेशली नाक सरळ करून घेण्याच्या सर्जरीमध्ये किती काळ विश्रांती घ्यावी लागते? पूर्वी नाक आम्ही ऑपरेशन नंतर बंद करून टाकायचो, पेशंटला तोंडाने श्वास घ्यावा लागायचा. आता ते नाहीये. आता एक सिलिकॉन स्प्लिंट्स असतात, बेसिकली ट्यूब सारखं असतं, आतनं प्रेशर देऊन ब्लिडिंग होऊ नये म्हणून, त्यातनं तुला श्वास घेता येतो. सो त्याच्यामुळे आता खूप कम्फर्टेबल झाली आहे सर्जरी. सो ते आतले स्प्लिंट 5th डेला 5व्या दिवशी काढायचे. नाकाच्या वरचं प्लास्टर 10 दिवसांनी काढायचं. फक्त झोपताना रोज रात्री प्लास्टर लावायचं, ते 1 महिना. सो 90% स्वेलिंग 1 महिन्यात जातं. म्हणजे ऑपरेशन नंतर थोडंसं डोळ्याच्या खालती काळं निळं येतं, नाक जरा स्टिफ होतं. सो 10 दिवसांनी तुम्ही रुटीन सगळी ऑफिसची कामं, कॉलेज, हे ते सगळे करू शकता. पण स्वेलिंग जायला साधारणतः 1 महिना लागतो, 90% स्वेलिंग. उरलेले 10% हे 3 महिने, 6 महिने. सो ॲक्च्युली आम्ही 1 वर्ष म्हणतो, म्हणजे फायनल रिझल्ट 1 वर्षानंतर म्हणतो. तुम्ही आता नाक पण सरळ करून देता डॉक्टर, पण इतर सर्जरीज बद्दल पण मला विचारायचंय. म्हणजे मी आता फेशियल एस्थेटिक फक्त सर्जरीज करतो, कारण मी खळी- ENT आणि सो त्याच्यामध्ये मेनली खळी असते, कारण ते कॉमन आहे So, ते सध्या. खूप कॉमन आहे. सो खळी पाडून घेणं, विशेषतः डाव्या गालावरती. ती कशी पाडतात?
बेसिकली खळी का पडते, हम्म. आतून सर्जरी होते. हम्म. हा जो मसल आहे हम्म. त्याचे काही फायबर्स आहे स्किनला अटॅच्ड असतात. ओके. सो स्माइल केल्यावर ते मसल ही स्किन आत पुल करतात, हा. ओढतात हम्म. आणि खळी पडते. खरं तर ही डिफॉर्मिटी आहे. हा, ही थोडीशी डिफॉर्मिटी म्हणू शकतेस. हा, देवाने दिली. हा, देवाने दिलेली. हा. हे दात काढण्यापेक्षा सोपं आहे. ओ. सो लोकल अनेस्थेशिया देऊन आतून ते फायबर्स, मसल फायबर थोडेसे ओपन करायचे हम्म. आणि ते आतनं जाऊन त्या स्किनला टाके घालायचे, ओढायचे. ओढायचे. सो मग ते स्माइल केल्यावरती परत ते खळी पडते. आता आपण पुढच्या आपल्या सेशनकडे येतोय आणि ते म्हणजे थोडक्यात उत्तरे द्या. तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही चेहऱ्याच्या सौंदर्याच्या पण सगळ्या सर्जरीज हम्म. करता. तर आम्हाला फक्त नावं तरी जाणून घ्यायची आहेत की काय काय असतात मुळात. सर्जरीज, नॉन सर्जिकली दोन्ही सांगतो. सर्जरी वाईज इवन नेक लिफ्ट असते, हम्म. फेस लिफ्ट असते, ओ. चिन रिलेटेड सर्जरीज असतात. ओके. सो वाढवणे पण आणि वाढवणे पण, कमी पण करणे. इथे फॅट इंजेक्शन्स खूप कॉमन आहेत, म्हणजे छान गाल करण्याकरता. फिलर्स की fat? फिलर्स, फॅट दोन्ही ओके. करता येतं. ओके. रायनोप्लास्टी आहे, हम्म. डिम्पल आहे, हम्म. ब्लेफ्रोप्लास्टी आहे, म्हणजे डोळ्याचे इथे फॅट खूप येतं, अंडर आहे असं बोगी येतं. हम्म. रिंकल्सला इथे सर्जरी नाहीये, पण बोटॉक्स फिलर्स आहे, ते हम्म. नॉन सर्जिकल नंतर येतो. बरोबर. आणि देन ऑफकोर्स हेअर ट्रान्सप्लांट. ओ. देन एक अजून गोष्ट राहिली, कंजेनायटल कानाला काही काही वेळेला कानच नसतो, ओ. ॲट्रेझिया असतो. सो तो कान तयार करणं, त्याच्यात नॉन सर्जिकल येतं की बोटॉक्स किंवा हायफू नावाचं एक हे आहे की ज्याच्यात फॅट, म्हणजे आपण तू जॉ लाईन तयार करू शकतेस. लोकलाइज फॅट काढून जॉ लाईन तयार करता येतं. हायफू मध्ये करतात. हायफू करतात जॉ लाईन. बोटॉक्स, फिलर्स, ऑफकोर्स ते परत नॉन सर्जिकल मी नाही करत, माझं डर्मॅटॉलॉजिस्ट डॉक्टर मुक्ता आहेत, सो ती करते, म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट करतात बेसिकली. ओके. हे सगळं तुमच्या क्लिनिक हे मध्ये होऊ हे शकतं. सगळं आमच्या ओके. फेशियल एस्थेटिक कैफामध्ये हे होतं. प्रत्येकाला प्रोज अँड कॉन्स आहेत, पण क्वालिफाईड डॉक्टर्स हे तुला नेहमीही काही प्रोसिजर करायच्या आधी त्याचे प्रोज अँड कॉन्स दोन्ही सांगतात आणि मग देन अकॉर्डिंगली यू कॅन चूज. मी असं ऐकलंय पुरुषांमध्ये टोप्या कानाचे जर तुम्ही असाल असं, हम्म. तर तो मागे बसवता हो, येतो. म्हणजे असं बॅट इयर असतात, हं. ते मागणं हे करून मागे कान करता येतो. सध्याची सगळ्यात फेमस असलेली सर्जरी म्हणजे फेसलिफ्ट. तर ही किती कॉमन आहे? फेसलिफ्ट न खरोखरीच अशी वर्ष मागे जातात का आणि आपण तरुण दिसू शकतो का? ॲक्च्युली नाहीये, इंडियात नाहीये, कारण आपली ब्राऊन स्किन ब्राऊन स्किनला पटकन सुरकुत्या पडत नाहीत, जेवढ्या व्हाईट ह्याला पडतात. कारण व्हाईट लोकांमध्ये मेलॅनिनचं हे डेफिशियन्सी असते. म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये बघ तू की युव्ही रेजच्या एक्सपोजर झाल्यावर त्यांना लगेच स्किन कॅन्सर्स होतात, कारण मेलॅनिन पिगमेंटेशन कमी आहे आणि आपल्याकडे स्किन कॅन्सरचं प्रमाण खूप कमी आहे. बरोबर. त्याच्यामुळे समजा 50 किंवा 55च्या आसपासमध्ये युरोपियन देशामध्ये फेसलिफ्ट सुरू होतात. ते आपल्याकडे अगदी 70 पर्यंत आपली स्किन खूप छान राहते. सो भारतामध्ये फेसलिफ्ट खूप कमी आहे. वेगवेगळ्या फेशियल एस्थेटिक कारणासाठी असतील किंवा मेडिकल कारणासाठी असतील, पण चेहऱ्याच्या सर्जरीज ह्या परमनंट असतात का? म्हणजे एकदा केल्या आणि काम झालं की प्रत्येक सर्जरीचा एक रिझल्ट दिसण्याचा एक कालावधी असतो. रायनोप्लास्टी किंवा डिम्पल किंवा चिन जे हाडाशी रिलेटेड आहे त्या ऑलमोस्ट परमनंट तशाच राहतात. वयाच्या मानाने 70च्या पुढे जेव्हा स्किन रिंकल होईल, नाक थोडंसं तेव्हा खालती येतं असं, पण ते खूप मायन्यूट येतात. अपार्ट फ्रॉम दॅट ह्या सगळ्या सर्जरीज, म्हणजे अपार्ट फ्रॉम दीज सर्जरीज ह्या एज रिलेटेड बदलत राहणार आहेत, म्हणजे त्याचे रिझल्ट तुझे बदलत राहणार आहेत. रायनोप्लास्टी, चेन हे बदलणार नाही आहेत, पण बाकीच्या सर्जरीज किंवा प्रोसिजर्स हे बदलणार आहेत. म्हणजे आता समजा मी स्किन टाईटनिंग केलं, तर मी हायड्रेशन नाही सांभाळलं, स्मोकिंग हॅबिट्स बाकीचे तसेच, नाईट आउट, झोप नीट नाही आहे, तर तुझं हे रिझल्ट 6 महिन्यातच परत मागे जाणार आहे. सो ह्याचे रिझल्ट लाईफ लॉंग नक्की नसतात. असं काहीतरी प्रेग्नन्सी मध्येच करता येऊ शकतं का की आपल्या बाळाचं नाक सरळ यावं आणि त्याला रायनोप्लास्टिक करावी नाही? रायनोप्लास्टी नाही, पण काही काही केसेस अशा आहेत की ह्या प्रेग्नन्सीमध्येच डिटेक्ट होतात. क्लेफ्ट जे आपण आहे, दुभंगलेले ओठ, दुभंगलेलं नाक, हे प्रेग्नन्सीमध्येच तुम्हाला हे ॲटलिस्ट डायग्नोज करता येतं. बरोबर. आणि यू आर अवेअर की झाल्या लगेच त्या बाळाला दुभंगलेलं ओठ आणि ते शिवावे लागणार आहेत. अजून तसं आलेलं नाहीये की मी त्या पोटामध्येच काही जाऊन काही त्याच्यात चेंजेस करीन. काही काही जेनेटिक डिसीजेस असे आहेत की जे
काही जेनेटिक इंजेक्शन्स म्हण हे म्हण आणि काही काही यू कॅन प्रिव्हेंट समथिंग. मला असं कळलं की खूप सारे डेंटिस्ट आता दुर्दैवानं खूप साऱ्या स्किनशी रिलेटेड डर्मॅटोलॉजिस्टशी रिलेटेड ट्रीटमेंट्स द्यायला लागलेत की जे त्याच्यासाठी ते तेवढे क्वालिफाईड Qualified असतीलच असं नाही नाही. सांगता येणार. नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ हेअर ट्रान्सप्लांट किंवा हो. बोटॉक्सचं सुद्धा हे डेंटिस्टनं करावं का असा प्रश्न पडतो. ॲक्च्युली नाही. आय थिंक डर्मॅटॉलॉजी सोसायटीनी नॅशनल मेडिकल काउन्सिलकडे मेनली तक्रार केली होती हं. की डेंटिस्ट आर नॉट क्वालिफाईड टू डू ऑल दीज थिंग्स. बरोबर. आणि त्यांनी डायरेक्टिव्स पण दिलेत आता की हे नाही करू शकत तुम्ही हे. बरोबर. डेंटिस्ट्रीच्या मध्ये एक फेस मॅक्स म्हणून एक फॅक्स मॅक्स किंवा फेशियल मॅक्झिलरी म्हणून एक सुपर स्पेशलायझेशन आहे. बरं. मे बी लिगली दे आर क्वालिफाईड ओके. but not for hair transplant. I'm not sure, but then other faces they do it. Qualified surgeons are the best. पण मग So पेशंटनं कसं ठरवावं कोणाकडे जावं. so पेशंटनी माझ्या मते क्वालिफिकेशन बघायला पाहिजे, रेकमेंडेशन बाय युअर नोन डॉक्टर्स हां. किंवा बाय नोन पेशंट की ज्यांनी ऑलरेडी सर्जरी केली आहे बरोबर. आणि चांगले रिझल्ट चांगला अनुभव आलाय आणि मग अनुभव त्यांनी आणि मग त्यांनी असा जनरली डॉक्टर सूट करावा. ओके. नाक सरळ होणे आपण असं म्हणूयात आखीव रेखीव असणं किंवा त्याची ठेवण छान असणं हो. याच्यासाठी कशा पद्धतीची लाईफस्टाईल पूरक पोषक आहे. दुसरं कशा पद्धतीचा व्यायाम आहे की जो त्याला पूरक पोषक आहे हा. आणि काय पद्धतीचं खाल्लं पाहिजे ज्याच्यामुळे ती ठेवण छान राहील. राईट. तू एक गोष्ट विसरली आहेस, झोप. जसं व्यायाम आहे, खाणं आहे, हो. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम हे आहे, खूप तसेच जास्त झोप, महत्वाचे. हायड्रेशन, तसंच झोप महत्वाची आहे. कारण तुझी 8 तास झोप नाही झाली की तुला डार्क सर्कल येणार आहेत लगेच. देन पाणी, आय थिंक अडल्ट्समध्ये 3 लिटर 24 तासामध्ये तरी पाणी प्यावं. सो तुमची स्किन हायड्रेट राहते नीट. देन कम्स फूड, गुड प्रोटीन डाएट, व्हिटॅमिन ईचा सोर्स किंवा तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर सरळ व्हिटॅमिन ईची गोळी. दॅट विल प्रिव्हेंट मेनी थिंग्स. फेस योगानं खरोखरीच जॉ लाईन परत मिळते का. फेस लिफ्ट टाळता येतं का रायनोप्लास्टी टाळता नाही येणार आहे. तुला नाक वाकडे तर होणारच आहे. तुला डिले नक्की करता येईल आणि इट हेल्प्स, डेफिनेटली इट हेल्प्स. आणि छान स्माइलिंग चेहरा, एक्सप्रेशन्स, सो हे जेवढे तुझे मसल्स छान काम करणार आहेत तेवढी ही स्किन तुझी कमी रिंकल होणार आहे किंवा रिंकल डिले होणार आहे. आनंदी राहणं, मनाचं स्वास्थ्य हे इतकं परत महत्वाचं आहे. इव्हन डिप्रेशन मधून गेलेला पेशंट आणि नंतर तो आता आला तुम्हाला स्किन लगेच क्वालिटी कळत असेल. स्किन क्वालिटी लगेच कळते, फरक कळतोच. अशी कोणती एक गोष्ट आहे की ती नाका संदर्भातली तुम्ही कधीच नाही करणार. इंजेक्शन रायनोप्लास्टी कधीच करणार नाही. म्हणजे नॉन सर्जिकली फिलर्स वगैरे काही काही लोक Just इथे tip. इंजेक्ट करतात, फक्त इथे इंजेक्ट करतात. त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप होतात. म्हणजे स्किन नेक्रोसिस झालेले मी बघितलेत आणि म्हणजे ती मग काळी-निळी पडते. काळी-निळी पळते आणि खराब होते. सो ते मी कधीच रेकमेंड करणार नाही किंवा स्वतः करणार नाही. सेकंड इज बॉडी डिस्मॉर्फिक पेशंट्सला ऑपरेशन करणं हे कधीच मी ॲक्सेप्ट करणार नाही. कारण तो पेशंट कधीच सॅटिस्फाय होत नाही आणि त्याला सतत सर्जरीज पाहिजे असतात. कारण मला दिसतंय की त्याच्या नाकात काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या मनात प्रॉब्लेम आहे. आता आपण काही फोटोज घेतलेले आणि आता आपल्याला थेट कळणार आहे. तुम्ही सांगा आम्हाला की यांनी त्यांची नाकं सरळ केलेली आहेत का किंवा इतर जर सर्जरीज असतील त्यांनी केलेल्या तर त्या केल्यात नाही केल्यात आणि केल्या असेल तर कोणत्या केल्यात असा आपण अंदाज तर बिफोर आफ्टर काढलेला आहे आम्ही. ओके. तर असे काही परदेशी सेलिब्रिटीज आहेत आपल्याकडे. मायली सायरस आणि तिचं डेफिनेटली हो, रायनोप्लास्टी केली रायनोप्लास्टी बिफोर आणि आफ्टर. पण ही खूप छान झाली आहे. हां. आणि तू जर का बघितलंस तर दाताची अलाइनमेंट पण खूप मस्त केली. छान झाली आहे सर्जरी आणि करायची गरजच होती. मे बी चिन ऑल्सो किंवा इव्हन इथला मॅक्झिला तू बघ, फ्लॅट मॅक्झिला ते तिकडे एक असं त्याला एक हे आलं, चिकबोन्स सारखे हाय हे चिकबोन्स झालंय तयार हे. केले. खूप छान फेस झाला बघ त्याच्यामुळे. त्या गोल्डन रेशो मध्ये आलाय बघ तो छान, प्रश्नच नाही. कधीपासून खूप साऱ्या प्रोसिजर्स पण तू ह्याच्याही प्रोसिजर्स बघ. मे बी रायनोप्लास्टी नाही केली आहे पण बाकीच्या खूप साऱ्या प्रोसिजर्स केल्यात, पण त्या किती नॅचरल आहेत बघ. टॉम क्रूज आपल्याला कधीच असं वाटत नाही की त्यांनी खूप सारे प्रोसिजर्स केल्यात. त्यांनी आता तो 60च्या पुढे त्यांनी हे थांबवलंय किंवा त्यांनी मुद्दामून त्याच्यात चेंजेस करून हे केलं नाहीये. स्वतःची आयडेंटिटी तुम्ही आयडेंटिटी लूज
केलं न करता खूप छान त्याच्या सगळ्या प्रोसिजर्स त्यांनी केल्यात. कर्डॅशियन्स. फेमस की सगळंच केलंय. सो ग्लुटाथॉन आहे मे बी, कारण चेहरा बघ तू केवढा गोऱ्याचं हे झालंय. सो इंजेक्टेबल्स आहेत. आय थिंक काय नाही Eyebrows. केलं असेल असं विचारावं लागेल की काही नाही केलंय. मॉमी कर्डॅशियन. मॉमीकडे अगदीच, म्हणजे मॅक्झीला तू बघितलंस तर हे अगदीच आर्टिफिशियल दिसण्या एवढं अति इंजेक्ट झालेलं आहे. पण येस, फेसलिफ्ट हेल्प्स. आणि नेक पण नेक खूप पण बघ मोठा फरक. रिंकल्ड आहे. फेसलिफ्ट हेल्प्स, नो डाऊट अबाउट इट. सो वन्स यू गेट दिस रिंकल्स, एक प्रोफेसर हे होती की ती म्हणायची की म्हणजे वाय डोंट यू डू फेसलिफ्ट. तर त्या प्रोफेसर तिने सांगितलं की आय हॅव अर्न दिस रिंकल्स. सो एजिंग, ग्रेसफुल एजिंग ही कन्सेप्ट आपल्याकडे खूप आहे. म्हणजे त्यांच्याकडे पण खूप आहे, पण ही आपल्याकडे जास्त हे आहे की तुम्ही एज होणार आहातच, ग्रेसफुली एज व्हा. असं काहीतरी एक्स्ट्रीम करून काहीतरी कृत्रिम दिसण्यासारखं की 70-75 मधली हे आणि असं टाईट स्किन केली, ते कृत्रिम दिसणारच आहे. बरोबर. सो थोडंसं सब ऑप्टिमल करून एजिंग ग्रेसफुल जर का तुम्ही करू शकलात तर नथिंग लाईक इट. फेमस. Absolutely. So this is a aging face. This is a typical aging face. आणि काय होतं, तुम्ही खूप काय काय प्रोसिजर्स तरुणपणी केल्यात ना की तुमची स्किन खूप पटकन रिंकल होते आणि मग तुम्हाला फेसलिफ्टला जावंच लागतं. दिस इज व्हॅलिड अगेन इन विथ अ पीपल विथ अ लेस मेलानिन. म्हणजे व्हाईट स्किन ह्याच्यामध्ये जास्त होतं, आपल्या ब्राऊन स्किनमध्ये हे नाही आहे. हे कमी होतं आहे, पण हे कमी होतं विथ अ मिनिमल थिंग. शी इज व्हेरी फेमस. ते लबुबू जे फेमस केलेलं पर्सला लावणार मी म्हणणार होतो. हा, ते तिनं केलं. ब्लॅक पिंक. आणि लुक अच्छा, ॲट दिस. my God. आणि के-पॉप स्टार. शी इज वन ऑफ द के-पॉप स्टार. आणि बिफोर I think आणि सगळंच केलंय. फेशियल हेअर्स, हे ब्लेफरोप्लास्टी पण दिसते ब्लेफरोप्लास्टी. त्यांच्याकडे. दुर्दैवानं त्यांचं जे त्यांचं ते ethnicity आहे ती एथनिसिटी घालून तशीच आहे. हॉलिवूड एक्सेप्टन्स येण्यासाठी तो जो केला जातो मोठे खरंय, डोळे. खरंय. या म्हणजे ऍक्च्युअली स्पीकिंग, इफ यू वॉन्ट टू डू इट, देन यू कॅन सी हाऊ मच ऍक्च्युअली द रिझल्ट कॅन बी. की तुम्ही एवढं सगळं केलं तर तुम्ही छान पण होऊ शकता. बरोबर. सो तुला फक्त आतून इच्छा पाहिजे की मला किती बदल करायचा आहे. बरोबर. आणि त्याचा कंट्रोल आणि त्याचा कंट्रोल पण पाहिजे, कुठे थांबायचं हे माहित पाहिजे. सो असं केलं तर येस, छान ड्रास्टिक रिझल्ट होऊ शकतात. आता ना इथे खूप उत्तम ब्लेफरोप्लास्टी आहे आणि इथे मात्र ना डोळे, जी स्पेस आहे जिथे आपण आयशॅडो लावतो तिथलं ती स्किन काढणं. हो, बरोबर आहे. तर ना इथे मात्र त्याचे डोळे मोठे झाले, तर ते अति झाल्यामुळे त्याचा ना पूर्ण चेहराच. सो अनदर फॅक्टर इज ऑल दिस इंजेक्शन्स आहेत जे फॅट रिड्यूस, वेट रिडक्शनला आता ओझॅम्पिक वगैरे सगळे वापरले जातात. सो अगेन त्याच्यामध्ये असं होतं की फेशियल फॅट्स पण खूप कमी होतात आणि मग त्यालाही अति घेतल्याने इंजेक्शन्स की ते असे ओझेम्पिक फेस तो खप्पड असे सगळे दिसतात. खप्पड मराठीत का छान शब्द आहे की, आणि ते परत खपाटीला गेलेला आहे की अननॅचरल दिसतं ते आणि माल नरिश नाही आहात तुम्ही. एक्झॅक्टली. आणि यू नीड फॅट ऑल्सो टू सपोर्ट, कारण काही चरबी तुम्हाला खूप युथफुल आणि तरुण बनवते. प्रश्नच नाही. सो असं काही इंजेक्शन घेऊन हे बाकीचे फेशियल फॅट्स कमी होतात आणि तेव्हाही असं आर्टिफिशियल दिसू शकतं. थँक्यू डॉक्टर. आमच्या थेट प्रश्नांचे, डायरेक्ट मुद्देसूद उत्तरं तुम्ही दिलीत आणि म्हणूनच मुद्द्यावरती येणारे खरे बोलणारे डॉक्टर्स आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा घेऊन येणार आहोत. आणि खरं तर आम्हाला तुमच्याबरोबर, कारण तुम्ही इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमधले तज्ज्ञ आहात, आम्हाला जरा कानाविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि कान देऊन ऐकायला पण आवडेल. तुमचे जे काही प्रश्न असतील, जे डॉक्टरांना तुम्हाला विचारावेसे वाटत असेल, ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. डॉक्टरांचं क्लिनिक असेल, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती दिलेली असणारच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप थँक्यू. खरोखरीच या सगळ्यामधून जाणाऱ्या डॉक्टरांनाच विचारूयात, कोणी कोणी काय काय केलंय, तुम्ही काय काय करू शकता, याच्यापासून लांब राहावं की काहीतरी करता पण येऊ शकतं. या सगळ्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरं आज आपल्याला मिळालेली आहेत. पुढच्या भागामध्ये भेटूयात बाई मुद्द्यावर यावरती.